यशायाचा 43 अध्याय 4 वचन. तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस व मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांना, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथं आपल्याला काय सांगत आहे की आपण जे मनुष्य आहोत हे काय आहोत, परमेश्वराच्या दृष्टीने अनमोल आहोत. होय, कारण आपण जसे एखाद्या जगिक जीवनामध्ये पाहतो की आपल्याकडे एखादी मौल्यवान वस्तू असू द्या, दागिना असू द्या, आपण त्याला कसं सुरक्षित ठेवतो, संरक्षणाच्या ह्याच्यात ठेवतो आणि आपण त्याला काय करतो, वेळोवेळी त्याची काळजी घेतो. तर तसंच परमेश्वर इथं आपल्याला काय सांगत आहे की तुम्ही जे आहात ते माझ्या दृष्टीने काय अनमोल आहे म्हणलेलं आहे. प्रियानो, पहा, परमेश्वर आपल्यावरती खूप प्रीती करतो आणि परमेश्वर आपल्यासाठी काय उत्तमात उत्तम हा देणारा बाप आहे. तू मोठ्या योग्यतेचा आहेस. पहा, म्हणजे परमेश्वराने जिथं आपण ज्याही कार्यामध्ये जाऊ तिथे परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित केलेला आहे आणि आपल्यामध्ये सर्व गोष्टी काय केल्या आहेत, त्यांनी भरून दिलेल्या आहेत. आपल्यामध्ये ती योग्यता दिलेली आहे. आपण ते कार्य आपण पार पाडावे, आपल्यामध्ये ज्ञान, बुद्धी आणि समजसुद्धा दिलेली आहे. व मी तुझ्यावर प्रेम करतो. पहा, कारण ते सर्व करण्यामागे परमेश्वराचं काय सांगत आहे देवबाप की मी तुझ्यावरती प्रेम करतो. होय प्रियांनो, या जगिक जीवनामध्ये आपल्याला कितीही अडचणी येऊ द्या, कितीही आपल्याला लोकांकडनं हीनतेची वागणूक मिळू द्या किंवा कितीही आपल्याला तुच्छ समजल्या जाऊ द्या, पण आपण काय आहोत की ह्या जगामध्ये नाही, पण आपण परमेश्वराच्या दृष्टीने अनमोल आहोत. आणि काय आहोत की परमेश्वराचं आपल्यावरती प्रेम असणं हे खूप महत्त्वाचं आहे. ना की या जगिक जीवनामध्ये लोकांकडून आपण जी अपेक्षा करतो हे व्यर्थ आहे प्रियांनो. फक्त आणि फक्त जेव्हा आपल्याला कमी लेखलं जाते, जेव्हा आपण अपमानित होतो, जेव्हा आपल्याला तुच्छतेची वागणूक मिळते, तेव्हा आपण फक्त त्या क्षणापुरतं आपण ते तिथं सोडून काय केलं पाहिजे की माझा परमेश्वर माझ्या सोबती आहे, त्याच्या दृष्टीनं माझं काय मौल आहे आणि मी किती परमेश्वराच्या हृदयाच्या जवळ आहे आणि तो काय करतो, माझ्यावरती प्रेम करतो. हे आपण नेहमी आपल्या काय अंतःकरणामध्ये हे वचनाला कोरून ठेवलं पाहिजे प्रियांनो. कारण या जगामध्ये प्रेम मिळून काही अर्थ नाही, पण जेव्हा आपल्याला इथे कमी लेखल्या जाईल तर तेव्हा आपल्याला काय आपण किती म्हणजे परमेश्वराचे लाडके आहोत याचं आपल्याला काय वेळोवेळी परमेश्वराच्या वचनाद्वारे आपल्याला हे समजतं. आणि आपलं मोल हा फक्त आणि फक्त परमेश्वराच्या दृष्टीमध्ये आपण काय मौल्यवान असणं महत्त्वाचं आहे माझ्या बहीण भावांनो. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे की देवाच्या राज्यामध्ये निरंतर प्रार्थना, वचनाच्या मध्ये वाढ आपली, परमेश्वराला स्तुती आराधनेची भेट. कारण परमेश्वराचं वचन सांगतं की अंतःकरणापासून स्तुती आराधना करणाऱ्यांचे परमेश्वर काय करतो, वाट पाहतो. परमेश्वराला ती स्तुती आराधना मान्य होते माझ्या बहीण भावांना. म्हणून आपण काय केलं पाहिजे, निरंतर परमेश्वराच्या चरणाजवळ बसून आपण प्रार्थनेमध्ये वाढणं, त्याच्या वचनांचं पालन करणं आणि आपण परमेश्वराच्या दृष्टीने कसे मौल्यवान आहोत ह्याचं आपण काय केलं पाहिजे, आनंद पावलोपावले वेळोवेळी केला पाहिजे माझ्या बहीण भावांना. कारण परमेश्वर आपल्यावरती प्रेम करतो, प्रीती करतो. व माझ्या प्रियांनो की हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण परमेश्वराला ह्या वचनासाठी कोटी कोटी धन्यवाद देऊया. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, ह्या सुंदर दिवसासाठी, ह्या वेळेसाठी, ह्या जीवनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो देवा, कित्येक लोक माझ्या आजचा दिवस नाही पाहू शकले माझ्या राजा. कित्येक लोक आहेत, कित्येक असे जीव आहेत माझ्या बाप्पा की ते आजची वेळ हे क्षण नाही पाहू शकले माझ्या राजा. पण तुझा एवढा अनुग्रह, कृपा आमच्यावरती आहे माझ्या बाप्पा की तू आम्हाला या जिवंताच्या भूमीमध्ये ठेवलं आहेस माझ्या राजा, सुरक्षित ठेवलं आहेस माझ्या बाप्पा. त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. होय परमेश्वरा, कारण तू असं केलंस का तर तुझ्या दृष्टीने आम्ही अमोल आहोत, अनमोल आहोत माझ्या राजा. हो परमेश्वरा, आम्हाला तू सर्व योग्यता दिलेली आहेस माझ्या राजा, कारण तू आमच्यावरती प्रेम करतो माझ्या बाप्पा. हो परमेश्वरा, तू आम्हाला सदैव आमच्या सोबती आहेस माझ्या राजा, कारण तुझं अफाट असं प्रेम आहे माझ्या राजा. हो देवा, आमच्याकडनं कितीही चुका होऊ दे माझ्या बाप्पा, कळत नकळत झालेल्या चुकांची, अपराधांची तरी तू
त्या सर्वांची तू क्षमा करतोस माझ्या राजा. हो देव बाप्पा, कारण तुझं अंतःकरण खूप मोठं आहे, तुझं हृदय खूप मोठं आहे माझ्या राजा. तू महान असा परमेश्वर आहेस माझ्या बाप्पा. हो देवा, हे वचनाची ज्या कोणी माझ्या बहीण भावांना आवश्यकता आहे माझ्या राजा, त्यांच्यापर्यंत हे वचन पोहोचवण्यास मला सहाय्यता आणि मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, त्यांचे दुःख आनंदात बदलण्यास हे वचन कारीगर ठरेल माझा विश्वास आहे माझ्या राजा. जे मनाने खचले आहेत माझ्या बाप्पा, त्यांना ह्या वचनाद्वारे आधार मिळेल माझ्या राजा, सामर्थ्य मिळेल असा माझा विश्वास आहे माझ्या परमेश्वरा. जे कोणी आजारी आहेत माझ्या राजा, त्यांचे अंथरुण बदलणारा तू बाप आहेस माझ्या बाप्पा. हो देवा, आम्ही माणसाचं विचार आणि कार्य हे मर्यादित आहे माझ्या राजा, पण तुझं कार्य करण्यासाठी देवा तू महान आहेस. तुला क्षण लागत नाही माझ्या राजा. तुला परिस्थिती बदलण्यासाठी एक क्षणसुद्धा अधिक आहे माझ्या राजा. हो परमेश्वरा, अशा प्रत्येक माझ्या बहीण भावासाठी, वडीलधाऱ्यांसाठी मागते माझ्या राजा. त्यांच्या अंतरुण बदल माझ्या बाप्पा, त्यांच्या जीवनात तू कार्य कर माझ्या राजा. हो देवा, त्यांना आजारमुक्तीचं तू दान दे, वरदान दे माझ्या राजा. तू असं केलंस म्हणून कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गोड नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तो परत भेटूया आपण अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जे ख्रिस. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.